सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना। 22 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर पतीसह चौघांवर गंभीर गुन्हा दाखल। नेमकं काय घडलं खुळेवाडीत, पाहूया सविस्तर। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या पायल रणदिवे या नवविवाहितेने आपल्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या हातावर भावनिक शब्द लिहिलेले आढळून आले। माझ्या जीवनाचा हासू झाला आहे। पार्लर हे माझं जीवन आणि स्वप्न होतं, मला आता नाही सहन होत, असे हृदय पिळवटून टाकणारे शब्द पाहून उपस्थित नागरिकही भावुक झाले। घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे। प्राथमिक माहितीनुसार पायल रणदिवे यांना ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न होतं, मात्र कोर्स सुरू असताना तो बंद करण्यासाठी सासरच्या मंडळींकडून दबाव आणला जात असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे त्यांच्यावर मानसिक तणाव वाढत गेला आणि अखेर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। कुटुंबियांनी सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला असून या प्रकरणात शशिकांत मारुती रणदिवे, मारुती दामू रणदिवे, छाया मारुती रणदिवे आणि कैलास मारुती रणदिवे या संशयितांना नातेपुते पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। या घटनेची फिर्याद अंकुश रामचंद्र लोंढे यांनी दिली असून पुढील तपास नातेपुतेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक चौकशीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। एका तरुणीची स्वप्न, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द आणि मानसिक दबावामुळे संपलेलं आयुष्य, ही घटना समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।